शरद पवारांच्या विद्या प्रतिष्ठानला दणका, कराठी गावातली 73 एकर जमीन परत करावी लागणार। औरंगाबाद जिल्ह्यात 587 ग्रामपंचायतींसाठी झालं मतदान, 12,000वर उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद। महिनाभराच्या दडीनंतर विदर्भात पाऊस परतला, नागपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम, वर्धा जिल्ह्यात पाऊस। पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यानं हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा। मराठवाड्यात आजपासून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात, पण अजून रडारचा आज पत्ता नाही। आज फक्त क्लाउड सीडिंगची विमानाद्वारे झाली चाचणी। मावळमध्ये इलेक्शनच्या वादातून मनसे तालुका अध्यक्षाची हत्या, गोळीबारानंतर मावळ परिसरात तणावाचं वातावरण, पुणे जिल्ह्यात जमावबंदी लागू। आणि आषाढी वारीत भाविकांनी विठ्ठलाच्या चरणी वाहिली 2,21,00,000ची देणगी, 45 तोळ सोनं आणि 6 किलो चांदीही। नमस्कार, मी संदीप देसाई। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी म्हणजे शरद पवारांच्या विद्या प्रतिष्ठानला एक दणका बसलेला आहे। 73 एकर जमीन जी आहे ती आता त्यांना परत करावी लागणार आहे। कराठी गावातली ही जमीन आहे, 73 एकर जमीन आहे, ही धर्मादाय आयुक्तांनी परत करण्याचे आदेश दिलेले आहेत। जमीन देण्यास गावकऱ्यांचा विरोध होता, ग्रामसभा घेऊन हा विरोध दर्शवण्यात आला होता आणि त्याचबरोबर कलेक्टरनीही या विद्या प्रतिष्ठानला जमीन दिली होती। शेतीशाळेच्या नावाखाली ही जमीन लाटण्यात आली होती आणि त्यामुळे आता शरद पवार यांच्या विद्या प्रतिष्ठानला हा एक दणका मानला जातोय। ठराव झाले असल्या कारणानं कराठी शिक्षण संस्थेनं महसूल खात्याकडे परवानगीची मागणी केली होती। कराठी शिक्षण संस्थेच्या आधारे विद्या प्रतिष्ठानने महसूल खात्याकडे परवानगीची मागणी केली, परंतु सरकारी अधिकाऱ्यांना ते सरेंडरचा अर्ज वाटल्या कारणानं त्यांनी परस्पर परवानगी दिली आणि विद्या प्रतिष्ठानकडून नजराणीची रक्कम भरून विद्या प्रतिष्ठानच्या नावावर जमीन केली। आपण बघितले की शरद पवारांच्या विद्या प्रतिष्ठानला धर्मादाय आयुक्तांनी दणका दिलेला आहे। कराठी गावातील 73 एकर जमीन जी आहे ती आता परत करावी लागणार आहे। शेतीशाळेच्या नावाखाली ही जमीन लाटल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता आणि कराठी गावातल्या गावकऱ्यांनी सुद्धा ही जमीन द्यायला विरोध केला होता। मात्र आता ही जमीन विद्या प्रतिष्ठानला परत करावी लागणार आहे। 73 एकर ही जमीन आहे ती परत करावी लागणार आहे। धर्मादाय आयुक्तांनी ही जमीन परत करण्याचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत। आपण बघितलं की गावकऱ्यांनी ग्रामसभेमध्ये ठराव करून ही जमीन द्यायला विरोध केला होता। शेतीशाळेच्या नावाखाली कलेक्टर आहे, जिल्हाधिकारी यांनी ही जमीन विद्या प्रतिष्ठानला दिली होती, मात्र गावकऱ्यांचा विरोध तीव्र होता आणि त्यानंतर आता धर्मादाय आयुक्तांनी ही जमीन परत करण्याचा आदेश दिलेले आहेत। कराठी गावातील 73 एकर जमीन आता परत करावी लागणार आहे आणि या अनुषंगाने शरद पवार यांच्या विद्या प्रतिष्ठानला हा एक मोठा दणका मानला जातोय। गावकऱ्यांनी ग्रामसभेमध्ये ठराव करून ही जमीन देण्याला विरोध दर्शवला होता, तरी सुद्धा कलेक्टरनी शेतीशाळेच्या नावाखाली ही जमीन विद्या प्रतिष्ठानला दिलेली होती। मात्र गावकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता आणि गावकऱ्यांची तक्रार लक्षात घेता धर्मादाय आयुक्तांनी आता ही जमीन परत देण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे विद्या प्रतिष्ठानला हा एक मोठा दणका मानला जातोय। आपण बघतोय की एक मोठी बातमी आहे। शरद पवारांच्या विद्या प्रतिष्ठानला धर्मादाय आयुक्तांनी दणका दिलेला आहे। कराठी गावातील 73 एकर जमीन जी आहे ती आता परत करावी लागणार आहे। ही जमीन शेतीशाळेच्या नावाखाली कराठी गावामधली ही जमीन आहे ती शेतीशाळेच्या नावाखाली विद्या प्रतिष्ठानला देण्यात आलेली होती। कराठी गावकऱ्यांचा याला तीव्र विरोध होता। गावकऱ्यांनी ग्रामसभेमध्ये ठराव करून हा विरोध सुद्धा दर्शवला होता, मात्र कलेक्टरनी हा विरोध जो आहे याला न जुमानता ही जमीन शेतीशाळेच्या नावाखाली विद्या प्रतिष्ठानला दिलेली होती। मात्र आता धर्मादाय आयुक्तांनी विद्या प्रतिष्ठानला दणका दिलाय आणि कराठी गावातील ही 73 एकर जमीन जी आहे ती परत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत।
वळूया पुढच्या बातमीकडे. औरंगाबाद जिल्ह्यातील 587 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झालं. या निवडणुकीत 12,089 उमेदवार जे आहेत ते रिंगणात होते. आज सकाळपासूनच मतदान सुरू झालं. मतदान केंद्रावर ग्रामस्थांनी रांगा लावून मतदान केलं. राजकारणाची गोडी असलेल्या गावात कुटुंबातीलच उमेदवारांनी एकमेकांविरोधात पॅनेल उभं केल्यानं निवडणुकीची रंगत वाढताना दिसली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या चितेपिंपळगावमध्ये विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. आता सर्वांचं लक्ष जे आहे ते निकालाकडे लागलंय. आपण बोलूया. आई, कसली निवडणूक आहे? निवडणूक कोणती माहिती आहे का? नाही माहित. मतदान करायला आले, चांगली गोष्ट. निवडणूक माहित नाही तरी. बाबा, काय कसं चाललंय निवडणूक? चांगली चालली, मस्त मस्त चालली. पंचायतची निवडणूक काय भांडणं तंटे नाही? नाही, काही नाही. अगदी आनंदात चालू आहे. अगदी शांत रीतीने चालू आहे. अगदी आनंदी. तुम्ही काय म्हणा? चांगली मी ते सांगतो, चांगली चाललंय. एकंदरीतच ग्रामीण भागातील निवडणूक ही गावकऱ्यांच्या गावात नागरिकांमध्ये गावातील रक्तात राजकारण असतं. त्यामुळं ग्रामीण भागातील ही निवडणूक खूप महत्वाची असते. गावामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी दोन सख्खे भाऊ एकमेकाच्या विरोधात आहेत, गावंडे बंधू. हसायचं कारण नाही, कारण लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे आपलं मत आजमावायचं. मला एक सांगा, काय म्हणाल, निवडणुकीमध्ये तुम्ही दोघं भाऊ सोबत आहात? मी निवडणूक ही गावाच्या विकासाच्या याच्यावर करू लागलो, कारण आमच्या गावचे आमदार आणि आजच्या विधानसभेचे अध्यक्ष हे आमच्या प्रॉपर गावचे आहेत. परंतु आमच्या गावामध्ये ते आमदार यापूर्वी पण आमदार 20 वर्ष आमदार होते आणि आता पुन्हा 5 वर्ष आमदार आहेत आणि आता विधानसभेचे अध्यक्ष. म्हणजे गावच्या विकासासाठी विकासासाठी मी लढणार आहे. तुम्ही काय म्हणणार? तुम्ही कशासाठी? आता आमच्या बंधूंना सांगितलं बाबा गावच्या विकासासाठी लढणार म्हणून. आता आमचे बंधूही 20 वर्ष सरपंच होते, 15 वर्ष. ते बागडे आमचे नेते आदरणीय बागडे नानावर आरोप करू लागले 20 वर्षांना ते आहेत म्हणून. हे 20 वर्ष सरपंच होते, यांनी काय विकास केला गावचा? मी फक्त 2.5 वर्षापासून सरपंच आहे. मी तर सगळ्या मूलभूत सुविधा, सगळं पाणी वगैरे काही असेल तुम्ही सगळ्या महिलांना विचारा, ड्रेनेज लाईन असेल, पाण्याची सुविधा असेल, रस्ते असतील, म्हणजे विकास केलेला. या ठिकाणी दोघं बंधू एकमेकावर जरी आरोप करत असले तरी कालपर्यंत हे बंधूंमध्ये कोणती किरकिरी नाही किंवा कोणतंही भांडण नाही. हीच असते ग्रामपंचायतीची निवडणूक. राजकारणापुरतं भांडण असतं, मात्र वैयक्तिक भांडण कसल्याही पद्धतीचं या ठिकाणी नसतं. आणि निवडणूक झाल्यानंतर सरपंच कोण असेल, कोण निवडून आला, यालाही काही महत्व नाही. मात्र एक महत्वाचं आहे, खेडेगावातील प्रत्येक कार्यकर्ता सरपंच असतो, खेडेगावातील प्रत्येक कार्यकर्ता सभापती असतो. तो जरी नसला तरी लोक त्याला सरपंच म्हणतात. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, चितेपिंपळगाव. पुढची बातमी आहे जळगाव जिल्ह्यातल्या पारोळ्यामधली. जळगावमधल्या पारोळ्यामध्ये श्रीराम चौकामध्ये घर कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामध्ये एका संपूर्ण कुटुंबाचा बळी गेलाय. श्रीराम चौकात भगवान मेघे यांचं घर कोसळलंय. या घटनेमध्ये भगवान मेघे यांची पत्नी, त्याचबरोबर भगवान मेघे आणि 2 मुलं अशा एकूण 4घांचा मृत्यू झालाय. जळगाव पारोळा 50 वर्षांपूर्वीचं हे घर होतं, मातीचं घर होतं आणि पहाटे 4 वाजता हे घर कोसळलंय. आता बातमी आहे कोल्हापूर महापालिका निवडणुकीसंदर्भातली. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच कोल्हापूरमध्ये प्रभागांच्या आरक्षणाचा घोळ समोर आलाय. 31 जुलै रोजी मनपा निवडणुकीच्या आरक्षणाच्या सोडती काढण्यात आल्या होत्या, पण या सोडतीमध्ये तांत्रिक चुका आढळल्यानं निवडणूक आयोगानं आता हे आरक्षण रद्द करून नव्यानं आरक्षण सोडती काढण्याचे आदेश मनपा प्रशासनाला दिलेत. त्यामुळे इच्छुकांच्या आनंदावर आता विरजण पडलं असून ज्यांना आरक्षणाचा फटका बसला होता अशांना मात्र पुन्हा एकदा नव्यानं संधी मिळणार अशी शक्यता आहे. पण या घोळामुळे राजकीय पक्ष आणि संघटनांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून महापालिका निवडणुकीच्या इतिहासात आरक्षण रद्द करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान या आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयानंतर शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं सुद्धा निवडणूक कार्यालयासमोर निदर्शनं केली. यावेळी भाजपच्या दबावापोटीच निवडणूक आयोगानं हे आरक्षण रद्द केल्याचा आरोप शिवसेनेनं केला. तर या निर्णयाचा निषेध करत राष्ट्रवादीनंही प्रभाग रचना रद्द करून नव्यानं सर्व आरक्षण करण्याची मागणी केली आहे. तसंच सेनेसह राष्ट्रवादीनंही याबाबत न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय. राज्य निवडणूक आयोगाकडून आम्हाला एक पत्र पाठवलेले, एक तांत्रिक चूक झाला म्हणून पाठवलेले सोडत कार्यक्रमामध्ये. मागं ओबीसीच्या सोडत काढत असताना आम्ही असा केलं होतं, पहिले 22 काढून त्यामध्ये ओबीसी महिला असा केला होता आम्ही. मग आता आयोगांच्या असं म्हणणं आहे, अगोदर 11
ओबीसी 22 पैकी 11 ओपन पहिले काढायच्या होता. खऱ्या अर्थानं गेल्या काही दिवसामध्ये भाजपला आपल्या पायाखालची वाळू घसरलेली आहे असं लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळं मी जबाबदारीने या ठिकाणी आरोप करतो की राजकीय दबावापोटी निवडणूक आयोगावर दबाव आणला की काय अशी माझ्या मनात शंका निर्माण झालेली आहे आणि राजकीय दबावापोटी परत एकदा आरक्षण करून या ठिकाणी आरक्षण सोडत परत काढून आपलं कुठंतरी या ठिकाणी काय येतंय काय किंवा 1-2 सीट तरी आपल्याला मिळतील काय अशी चाचपणी या भाजपाची सुरू आहे. याच्यामध्ये शंकास्पद असं वातावरण निर्माण होईल अशा पद्धतीनं प्रशासनाने निवडणूक आयोगाचं खेळी झालेले आहेत आणि याचा आम्ही निषेध करतोय. असं काही होऊ नये, कारण निवडणूक एकदा डिक्लेअर झाली आणि एकदा जर का आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर कार्यकर्ते कामाला लागलेले असतात आणि मग परत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून नेमकं निवडणूक आयोग काय सिद्ध करणार आहे याच्यावरती विचार करावा लागेल. गावाकडच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. वाशिम जिल्ह्यात 35 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं काल रात्रीपासून हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू झाल्यानं बळीराजा सुखावून गेलाय. 35 दिवस पावसानं दडी मारल्यानं पिकं वाळायला लागली होती, पण काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसानं थोडा का होईना पण शेतकऱ्याची चिंता दूर केली आहे. अकोल्यातही रात्रीपासून पावसानं चांगला जोर धरलाय. जोरदार पाऊस झाल्यानं शेतकरी काही प्रमाणात सुखावून गेलाय. जवळपास महिनाभरापासून अकोला जिल्हा कोरडा होता, त्यामुळे या पावसामुळे नागरिकही सुखावलेत आणि त्याचबरोबर शेतकऱ्याला आनंद झालाय. वर्धा जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसानं जोर धरलाय. मागच्या 24 तासांपासून जिल्ह्यातील 8ही तालुक्यांमध्ये रिपरिप पाऊस सुरू आहे. काल संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस अजूनही सुरूच आहे. जिल्ह्यातील वर्धा तालुक्यात 56 मिलीमीटर आणि आष्टी तालुक्यामध्ये 51 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सर्वात कमी पाऊस सेलू तालुक्यात पडला असून केवळ 11 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून शेतातील कामांच्या लगबगीला सुरुवात झाली आहे. पुढची बातमी आहे कृत्रिम पावसासंदर्भातली. मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न सुरू झालेत. या प्रक्रियेचा भाग म्हणून पाऊस पाडण्याची यंत्रणा असलेल्या विमानानं औरंगाबाद विमानतळावरून उड्डाण घेतलं. हे विमान बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांवर असलेल्या ढगांची चाचणी करणार आहे. दरम्यान कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सी बँड डॉपलर रडारची गरज असते, पण हे डॉपलर रडार अजूनही औरंगाबादमध्ये आलेलं नाहीये. या रडारची उभारणी होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं कृत्रिम पाऊस पाडण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली असं म्हणता येणार नाही. मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची तयारी सुरू आहे, पण त्याआधीच खऱ्या पावसानं काही ठिकाणी हजेरी लावली आणि त्याबद्दलच सांगतोय आमचा ब्युरो चीफ सिद्धार्थ गोदाम. मराठवाड्यात कृत्रिम पावसाची गेल्या 15 दिवसापासून तयारी केली जाते, मात्र पाऊस पाडण्यात अजून यश आलेलं नाही. मात्र दुसऱ्या बाजूने आता नैसर्गिक पाऊसच मराठवाड्यात सुरू झालेला आपण बघू शकतो. या ठिकाणी पाऊस पडतोय शिवारामध्ये. खूप मोठा पाऊस नाही, मात्र रिमझिम पाऊस आहे आणि या पावसामुळं मराठवाड्यातील जे पिकं धोक्यात आली होती, जी वाढली होती, त्यांना एक जीवदान या ठिकाणी मिळणार आहे. मी मक्याच्या शेतीमध्ये आहे आणि आपण बघू शकतो मक्याला या ठिकाणी पाणी वरून पडत आहे. मक्याला वरून जरी पाऊस पडला तर आपण बघूया या ठिकाणी पानावर अशा पद्धतीचं पाणी साचल्यानंतर हे असं घसरत खाली जातं पाणी आणि यामधून ते मुळापर्यंत जातं. याचा अर्थ की वरून पडलेलं पावसाचं पाणी यामध्ये साचताना ते खाली जातं. त्यामुळे मक्याला कमी पावसातही मक्का खूप चांगल्या प्रमाणात येऊ शकते. आता पावसाचं प्रमाण जास्त जरी नसलं तरी मक्का हाती येण्याची शक्यता आहे आणि जमीनही ओली होते. छोटा पाऊस असला तरी ओले येते. शेतकरी आपल्यासोबत मला एक सांगा, मक्याला ह्या पावसाचा कसा फायदा? एकदम व्यवस्थित फायदा होतो सर. वरचा पाऊस जर असला ना मक्का व्यवस्थित वाढते आणि जे आपण खालचं पाणी देतो ते एवढं वाढू शकत नाही समजा. पण हा आता जो पाऊस सुरू झालेला याचा पिकांना कसा फायदा? पिकांना एकदम भरपूर फायदा होऊ शकतो सर. आणि 1.5 महिना झाला तेव्हापासून पाऊस नाही सर. पण आता पावसामुळे आता व्यवस्थित होणार समजा. नाना आहेत आपल्यासोबत. नाना मला एक सांगा, आता शिवारातील कोणत्या कोणत्या पिकाला याचा फायदा होणार? मक्का आणि कपाशी वगैरे हे सर, मूग वगैरे हे सगळे पूर्ण याला फायदा होणार आहे या निमनिम पावसाने.
पण जे पिकं आता कोमात गेलेले वाळायला आले ते पुन्हा येतील का? नाही सांगतो साहेब, ते येणार नाही आता जे कोमत गेले ना ते येऊ शकत नाही आता. पाऊस मोठा जरी नसला तरी हा रिमझिम पाऊसही पिकांसाठी काही प्रमाणात का होईना वरदान किंवा जीवदानच ठरणार आहे. कृत्रिम पाऊस येईल तेव्हा येईल, मात्र निसर्गाने आपला नियम आता दाखवायला सुरुवात केलेली आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, चितेपिंपळगाव. पुढची बातमी आहे पुणे जिल्ह्यातली. पुण्याजवळच्या कामशेत परिसरामध्ये एका अज्ञात गुंडाने गोळीबार करून मंगेश उर्फ बंठी वाळुंज यांची हत्या केली आहे. मंगेश मनसेचे पदाधिकारी होते. ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान सुरू असताना ही घटना झाल्यानं या परिसरात मोठा तणाव निर्माण झालाय. घटनेनंतर प्रशासनानं पुणे जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू केलाय. जिल्हाधिकारी सौरभ राव स्वतः घटनास्थळाकडे रवाना झाले होते. या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता. आरोपीला पकडल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका वाळुंज यांच्या नातेवाईकांनी घेतली होती. गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतो. पहा फक्त IBN लोकमत. राज्यात गेल्या 2 महिन्यांपासून पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांवर दुष्काळाचं संकट ओढवलं असतानाच गोरगरिबांचा समजला जाणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मात्र भाविकांनी देणगीच्या रूपानं भरभरून दान दिलंय. गेल्या वर्षीच्या उत्पन्नाच्या तुलनेमध्ये सुमारे 8 लाख रुपयांची वाढ देणगीमध्ये झाली आहे. यंदाच्या आषाढी यात्रेत मंदिर समितीला सुमारे 2,21,00,00,000 रुपयांसह 45 तोळ सोनं आणि 6 किलो चांदीचे दागिने या रूपामध्ये मिळालेले आहेत. ही माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांनी दिली आहे. गावाकडच्या बातम्यांमध्ये इथंच थांबतोय, मात्र यानंतर पाहणार आहोत सिटी प्राईम विशाल सोबत. पहा फक्त IBN लोकमत.